उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा। राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली, संजय राऊतांचा निशाणा। तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला व्हिलन ठरवण्याचं काम सुरू, नरेश म्हस्केंची टीका। शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद करणार। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलसंधारणच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक। अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा। मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अद्याप नाही। शेवटचं आंदोलन आंतरवालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता। जरांगेंचा सरकारला इशारा, तर जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना काही घाबरणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक। योग्य गोष्टीची साथ द्या, पद बदलतात, परिस्थिती अढळ राहिली पाहिजे। योग्य कृती करणं सोपं नसतं, तेव्हा नेतृत्वाची कसोटी लागते। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची एक्स पोस्ट चर्चेत। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना। पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार। विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहात चर्चा होणार। गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, तर शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही। पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा, राहुल गांधी आक्रमक। अमित शहा संसदेतून पळ का काढत आहेत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी, अभिजित दिपके आक्रमक। तर जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार, दिपकेंचं सूचक विधान। राहुल गांधी 100 वेळा निवडणुका हरले, त्यांची इटालियन आईज त्यांना पाठीशी घालतेय। कंगना रनौत यांचा गांधी कुटुंबावर निशाणा, तर स्वतःला कॉकरोच मानणाऱ्यांची मानसिक अवस्था गटारासारखी। कंगना यांची सीजेपीवरही टीका। गडचिरोली सर्पदंश प्रकरणात 5 जणांवर गुन्हा। संस्था अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यासह मुलगा विश्वजितवर गुन्हा दाखल। धानोरा पोलीस ठाण्यात आतापर्यंत 5 जणांवर गुन्हे।